कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी पिछाडीवर आहे पुण्यातून आपण बघतोय। या उमेदवारीवरून सर्वत्र टीका झाली होती। अजित पवारांवर जयश्री मारणे तब्बल 1671 मतांनी पिछाडीवर आहेत। गुंडांच्या कुटुंबामध्ये उमेदवारी दिली म्हणून अजित पवारांच्या पक्षावर टीका झाली होती। त्या जयश्री मारणे या पिछाडीवर आहेत पुण्यामधून। आकडा मोठा आहे, 1500 मतांनी त्या पिछाडीवर आहेत। तेव्हा अजित पवारांनी सारवासारव केली होती। सचिन खरात यांच्या आरपीए गटातून त्यांना उमेदवारी दिली असं म्हणत, मित्रपक्षाने उमेदवारी दिली असं म्हणत अजित पवारांनी हात झटकले होते। मात्र आता जयश्री मारणे या पिछाडीवर आहेत। बघा पुण्याचं चित्र काय आहे, तब्बल 48 ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत आणि त्यानंतर काँग्रेसच्या 2 उमेदवारांनी विजय मिळवलेला आहे आणि अजित पवारांचे राष्ट्रवादीचे 6 ठिकाणी उमेदवार आघाडीवर आहेत। हे आतापर्यंतचे कल आहेत। दुपारी 12 वाजलेले आहेत। खरं तर हा श्यामल अजित पवारांसाठी हा खूप मोठा धक्का आहे, कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन देखील त्यांना फार मोठं यश मिळालं नाही। अजित पवारांनी आपल्या जाहीरनाम्यात अक्षरशः खैरात केली होती आश्वासनांची, मोफत मेट्रो प्रवास, मोफत बस प्रवास। मात्र पुणेकर अजितदादांच्या या वादाला भुलले नाहीत असंच आपण म्हणू शकतो। दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या भावनिक आव्हानाला लोक बळी पडलेले नाही।